शकतोस तू? का? कारण तिने तुझ्या विश्वासघाताविरुद्ध आवाज उठवला. जिवंतपणे जळत्या चितेवर एखादी स्त्री सती जाते. अशा भयानक वेदना होतात आणि त्या वेदना तू नलीला देणार होतास. कारण तिने तुझ्या विश्वासघाताविरुद्ध आवाज उठवला म्हणून, तुझ्या या घाणेरड्या विकृतीला नकार दिला म्हणून तू तिला जाळायला निघाला होतास. का तर ती तिकडी आहे म्हणून. तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. तुझी आता जगण्याची लायकीच नाहीये. काय 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 करणार आहे तू? शिक्षा द्यायला नको? शिक्षा? शिक्षा म्हणजे काय? मरण तर येणार. मरण? हो, ते येणारच. पण नलीच्या मनावर तुझे आघात केलेस, तिला जो मनस्ताप दिलास, जाळायला निघाला होता. सगळ्या वेदना तू मरण्याआधी तुला भोगायला नको? भोगाव्या लागतेच. विषारी सापाला करोडो मुंग्या चावून मारतात ना, त्या वेदना तुला भोगाव्या लागतील. बोल, मी नलीला फसवणार नाही. बोल, तिकडीला फसवणार नाही. बोल, जगाचा विसर पडू दे, पण बोल. बोल, मी नलीला नाही फसवणार. बोल. मी नाही फसवणार तिकडीला. मी तिकडीला नाही फसवणार. मी नलीला नाही फसवणार. मी नलीला नाही फसवणार. मी नाही बसवणार. मी नाही बसवणार. मी नाही बसवणार लागलेला. मी नलीला बसवणार नाही. मी नलीला नाही बसवणार. मी तिकडे नाही बसवणार. आलास दादा? तुझीच वाट बघत होतो मी. वा, अशी लोळत पडत वाट बघतात? नाही म्हणजे ते हे, एक मिनिट. तू नलीला भेटून आलास का? काय झालं मला सांग. सौरभ, तू ना एक काम कर, सोबत ना कागद आणि पेन ठेवत जा आणि माझ्याबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ना ते लिहून ठेवत जा, म्हणजे लक्षात राहतील. आय एम सॉरी, तसं नव्हतं बोलायचं मला. तू चिडू नको ना प्लीज. तुझ्यावर कशाला चिडेन मी? पण तू ना कधी कधी लहान मुलासारखा वागतोस. लहान मुलासारखे प्रश्न विचारतोस आणि जोपर्यंत तुला उत्तर मिळत नाही तोपर्यंत खोदत राहतोस. अरे, तुझी सगळी तगमग बघून ना मला टेन्शन येतं, म्हणून मी विचारतो सारखं. टेन्शन नको घेऊस, नलीलाच भेटायला गेलो होतो आज आम्ही. बोलता बोलता साधारण एका अशा पॉइंटला आलो की, काय चाललंय? हो अँड सन्स, काय काय गप्पा काय चालल्यात? काय नाही, तुम्ही काय ऐकलं बाबा? अरे बाबा, तुम्ही बरोबरीची मुलं आहे. तरुण मुलांच्या बेडरूमला कान लावून ते काय बोलतात हे ऐकायची तरा नाही खोतांची. ते असेल ते रोखठोक तोंडावर स्पष्ट. मग तसं काही नव्हतं, म्हणजे दादा आत्ताच आला ना, तर तेच आम्ही. हा, ते पाहिलं मी, तेच विचारायला आलोय. काय तुम्ही दोघे भाऊ भाऊ एकत्र जाता येता. आज तू आधी आलास, वेद नंतर आला. काय वेद, कोणाला भेटायला गेला होतास का? हा, इथेच गेलो होतो, आपल्या कामासाठीच एकाला भेटायला गेलो होतो. वा, छान काम. व्यवसाय महत्वाचा, मग दुनियादारी. सौरभ, शिकून घे. वेद सारखं कामाकडे लक्ष द्यायचं. हो नक्की. वेद, तुझा कामावर फोकस आहे, आवडतं मला. तीच प्रायोरिटी ठेव. बाकी
गावची धुणी अंगावर घ्यायची नाहीत, कोणाच्या फाटक्यात पाय अडकवायचा नाही, समाजसेवा बंद. तरुण आहेस तू, सळसळत रक्त आहे, अन्यायाला वाचा फोडावी असं वाटतं, साहजिक आहे, ते स्वाभाविक आहे. पण हे सगळं करताना जरा सावध, नको तिथे गुंतायचं नाही. स्पष्टच सांगतो, नली गावडेच्या भानगडीत पडायचं नाही. बाबा नली चांगली मुलगी आहे. असू दे ना, चांगली असू दे, पण तिच्याशी आपला काय संबंध? हे बघ, नली तिकळी आहे, दुर्दैवी आहे, म्हणून तिची दया येणं हेही स्वाभाविक आहे. पण तुझी समाजसेवा आता आवर्ती घे. काय आहे, नलीवरून त्या संकेतच्या आईनं आपल्या घरात येऊन धिंगाणा घातला, तुला वाटेल तसं बोलली, बरं दिसतं का ते? खोत आहोत आपण, हे कधीही विसरायचं नाही. बाहेर कुठे अंगाला चिखल लागला तर बाहेरच्या बाहेर हातपाय स्वच्छ धुवायचे, बाहेरचा चिखल घरात आणायचा नाही. हो बाबा, तो डोळ्यासमोर. बस, मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता या उपर मला एक शब्दही ऐकायचा नाही. गावड्यांच्या भानगडीत पडायचं नाही. हे बघ, मी बाप आहे तुझा, तुझं बरं वाईट मला कळतं. हा नाना, बोला, कशी काय आठवण काढलीत? बाबाराव, जसे असाल तसे लगेच माझ्या घरी निघून या. आत्ता? हो, खूप महत्वाचं काम आहे. हो, येतो. मी जरा येतो. आई, ऐक, बाबा आत्ताच बाहेर गेलेत. तुला वेदकडे लक्ष ठेवायला सांगितलंय ना? बाबांची हेरगिरी कोणी करायला सांगितली तुला? तू ना माझं पूर्ण ऐकूनच घेऊ नकोस आणि सतत बोलत राहा बघ मला.